नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाडे आणि आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मंडणगड जनता बाजार या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मित्रांनो, इथे यश तेज फाउंडेशनच्या माध्यमातून मंडणगडमधील आणि मंडणगडच्या आजूबाजूच्या एरियामधून ज्या महिला आणि पुरुष मंडळी इथे आहे आणि बिझनेस घेऊन आलेले आहेत. आपल्या घरगुती वस्तू आहेत, इमिटेशन ज्वेलरी आहे, साड्या आहेत, वेगवेगळी व्हरायटी इथे आहे. आणि इथूनही जास्तीत जास्त लोकांना कशी पोचेल ह्याच्यासाठी ते स्टॉल लावलेले आहेत. आणि त्याचे जे फाउंडर आहेत, म्हणजे ज्यांनी सुरुवात केलेली आहे इथे, त्यांना आपण आता भेटणार आहोत. त्यांच्या काय पुढे या बिझनेसबद्दल आयडिया आहेत, पुढे काय ते करणार आहेत त्याच्याबद्दल जाणून घेणार आपण. तर आपण भेटूया त्यांना आता. तर मित्रांनो, हे आहेत फाउंडर यश तेज फाउंडेशनचे आणि आपण ह्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. सर, हे जे तुम्ही चालू केलेलं आहे, पहिल्यांदा तुमची ओळख आणि हे जे तुम्ही चालू केलेलं आहे ह्याचं पुढचं तुमचे उद्दिष्ट काय आहेत ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार सगळ्या तुमच्या मित्रांना खरंच खूप नमस्कार. मी ॲडव्होकेट यश दीपक घुसाळकर मंडणगडमधलाच आहे. आणि मंडणगड जनता बाजार हा उपक्रम यश तेज फाउंडेशन आणि मंडणगडच्या इतर सगळ्या संस्था अशा सगळ्यांनी एकत्र येऊन चालू केलेला हा उपक्रम आहे. यश तेज फाउंडेशन हे बेसिकली सोशल वर्क करणारं फाउंडेशन आहे, जे भरपूर अदर स्टेट्समध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि मंडणगड तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेला हा तालुका आहे. म्हणून अनेक गोष्टी इथे आपण करत आहोत. काही लोकांचं म्हणणं होतं की मंडणगड हा मागासलेला आहे, पण तसं नाही आहे मित्रांनो. मंडणगडमधली जी उद्योजक आहेत ते देशांमध्ये पोचलेले आहेत. नुसते तालुका आणि जिल्हा आणि मुंबईपर्यंतच न राहता सीमित ते इतर देशांपर्यंत पण पोचलेले आहेत. मंडणगडमध्ये स्थलांतर हे कुठेतरी प्रमाण वाढत चाललेलं दिसल्या कारणाने मंडणगड जनता बाजार हे आपण चालू केलं. मंडणगड घडवा, मंडणगड वाढवा आणि मंडणगड जगवा ह्या टॅगलाईनमध्ये आम्ही सगळे संस्थान ह्या उपक्रमामध्ये पार्टिसिपेट होऊ. यश तेज फाउंडेशननी पुढाकार घेऊन यश तेज फाउंडेशनच्या सगळे टीमचेही अभिनंदन आहे की अशा प्रकारचा विचार त्यांनी सगळा केला आणि मग रुजवण्याचं काम चालू झालं. आणि आज तुम्ही सेकंड चॅप्टर यश तेज फाउंडेशन आयोजित आणि इतर संस्था आयोजित मंडणगड जनता बाजार हे तुम्ही बघता. मंडणगड जनता बाजार हे यश तेज फाउंडेशन बिझनेस फोरमचा एक उपक्रम आहे. आणि येत्या काही काळांमध्ये 5,000 मंडणगडमधल्या उद्योजकांचा समूह आपल्याला बनवायचा आहे. त्या समूहाचा मंडणगड जनता बाजार लिमिटेड अशी कंपनी असेल आणि अख्ख्या जगभरात आपण इथून जो काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे, भाजी आहे किंवा इतर काही क्राफ्ट आर्टिकल्स आहेत किंवा अजून चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या इथून आम्ही लोकांसाठी देणार आहोत. आंबा, काजू, फणस, त्यानंतर लोणचं, वड्यांचं पीठ, मसाले, पापड, अशा अनेक गोष्टी ज्या तुम्हाला हव्यात आणि ज्या चांगल्या दर्जाच्या, चांगल्या क्वालिटीच्या हव्यात, चांगल्या पॅकिंगमध्ये हव्यात, लॉंग लास्टिंग हव्यात, अशा सगळ्या वस्तू आम्ही इथे बनवणार आहोत आणि इथून आम्ही तुम्हाला ते देणार आहोत. त्यासाठी आमची वेबसाईटही लॉन्च होणार आहे. पुढच्या फेब्रुवारीपर्यंत 2026च्या फेब्रुवारीपर्यंत ही वेबसाईट लॉन्च होईल आणि त्या वेबसाईटद्वारे आम्हाला तुमच्यापर्यंत पोचता येईल, तुम्हाला आमच्यापर्यंत पोचता येईल आणि तुम्हाला विविध प्रकारचे विविध गोष्टी, पण त्या चांगल्या आणि खूप चांगल्या दर्जाच्या, ज्या कमीत कमी प्राईजमध्ये त्या उपलब्ध असतील. कारण आपल्याला हे मंडणगडचं असल्या कारणाने मंडणगडातले नागरिक जे मंडणगडात स्थायिक आहेत आणि असेही जे बाहेर मुंबई पुण्याला स्थायिक आहेत, अशीही लोक इथे येऊन स्वतःचं प्रमोशन करत आहेत, स्वतःच्या चांगल्या चांगल्या वस्तू तुमच्यासाठी घेऊन येत आहेत आणि मग ते प्रोडक्ट्स तुम्हाला त्या वेबसाईटवरती टाकून तुम्हाला ती ऑर्डर करता येईल, जेणेकरून तुम्हालाही शुद्ध तूप, शुद्ध मध अशा पण गोष्टी तिथे तुम्हाला सगळ्या मिळणार आहेत. थँक्यू सर. तर हे होते यश तेज फाउंडेशनचे फाउंडर
यश सर आणि व्यवस्थित पूर्ण माहिती दिलेली आहे. तर सर्वांसाठी हक्काचं हे व्यासपीठ इथं तयार केलेलं आहे त्याने आणि जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन तुम्हाला हे बघायचं आहे आणि ते वस्तू घेऊन जायचं आहेत आणि भेट द्यायची सर्वांनी, ही विनंती आहे सर्वांना. थँक्यू सर. आता हे आहेत जावडेगावचे सुपुत्र कमलाकर भानसे आणि हे स्पेशली मुंबईवरून आलेले आहेत. बघा, आपली लोक गावावरून मुंबईला बिझनेस करण्यासाठी किंवा नोकरीसाठी जातात, पण हे मुंबईवरून इथे आलेले स्टॉल लावलेले आहे. आणि कसं आहे, प्रत्येक जो प्लॅटफॉर्म आहे कुठून आपला बिझनेस कधी वाढेल हे आपण सांगू शकत नाही आणि हे आपल्याला स्टॉल लावणं आणि बघणं गरजेचं आहे. आणि इथं जे कस्टमरची संख्या ही जास्त येते, जसं आपल्या स्टोअरमध्ये कमी येते पण इथे जास्त संख्या येते आणि येणाऱ्या वेळेमध्ये संख्या वाढणार आहे आणि याचा प्रचार फास्ट होतो. तर आपण हे बघा, इथे साड्यांचा स्टॉल लावलेला आहे. हे बघा, वेगवेगळ्या साड्या आहेत, काठपत्रे वगैरे. काय याची खासियत काय जरा सांगाल का आम्हाला? खासियत अशी आहे, कारण का ही सिल्क व्हरायटी आहे आणि ह्या आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये भेटत नाही कुठे. अच्छा. ही साऊथ सिल्क आहे, सॉफ्ट साऊथ सिल्क, परी सिल्क याला बोलतात आणि सॉफ्ट आहे आणि प्लस ही वाली ही लिलन सिल्क, लिलन कॉटन. अच्छा. मध्ये अलग हे कॅटलॉग पीसेस आहेत. ह्याच्यामध्ये 25 डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, पण आता सध्या तरी मी फर्स्ट डे आहे आणि त्याच्यामुळे कमीत कमी 7 पीस माझी आता अवेलेबल आहे. हां हां. तुम्हाला स्टॉक पाहिजे तेवढं मिळू शकेल इथे. अलग अलग डिझाईन फक्त इथे स्टॉल लावलेला आहे, डिस्प्ले केलेला आहे, त्याच्यामुळे ऑर्डर तुमची किती असेल तरी ते मिळू शकते तुम्हाला. एवढी डिझाईन अलग अलग भेटणार आणि वेगवेगळे डिझाईन आहेत, वेगवेगळे कलर आहेत. लिलन कॉटन प्लस ही आहे, पहिलं आता सध्या ही चालू आहे कॅटलॉगमध्ये. अच्छा, यात नवीन व्हेरायटी आहे ही. हे पहा, महिला वर्ग आहे ज्यांच्या जास्त आवडीचा विषय आहे साड्या. स्पेशल हां, स्पेशल संक्रांती आता येते पुढे आणि स्पेशल साड्या आलेल्या आहेत. सर्वांनी आवर्जून भेट द्या इथे. हां, हे पहा, छान 5 कलर अवेलेबल आहे. 5 कलर. हे पहा, छान साडी आहे. दुसरे स्टॉल धारक आपल्याकडे आहेत. सर, ओळख तुमची? बबन पवार, भामगड, तालुका मंडणगड. अच्छा. तुम्ही काय प्रोडक्ट इथे अवेलेबल केलेले आहेत? इकडे सौर ऊर्जेवर चालणारे उपकरणे आहेत. हां. लाईट्स त्याच्यामध्ये आहेत. हां हां. एक लिप लाईट्स आहे, गार्डन लाईट्स आहे, लालटेन आहे, अच्छा. लीड लाईट आहे. हम्म. म्हणजे आपल्याकडे गावी लाईट जाण्याचं प्रमाण भरपूर असतो, तर ते काळोखात न राहता आपलं हे एक चांगलं उपकरण आहे, ज्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. अच्छा. हे आणि ह्याला दोन्ही ऑप्शन आहेत. एक तुम्ही उन्हामध्ये सौर ऊर्जेवरती चार्ज करू शकता आणि मोबाईल चार्जरवरती सुद्धा चार्ज करू शकता. म्हणजे दोन्ही ऑप्शन आहेत. दोन्ही ऑप्शन. ओके. तर मित्रांनो, हे सौर ऊर्जेचे सर्व प्रोडक्ट आहेत आणि गावच्या ठिकाणी जास्त लाईट जाण्याचं प्रमाण जास्त आहे, तर त्याच्यासाठी खूप युजेबल आहे. ते गार्डनसाठी आहे, तुमचं जरी बाग वगैरे असेल त्या बागेमध्ये लावू शकता. स्ट्रीट लाईट्स आहेत. स्ट्रीट लाईट आहेत. हां हां, सर्व प्रकारचे सौर ऊर्जेचे प्रोडक्ट सगळे आहेत इथे. 40 वॉटपासून 250 वॉटपर्यंत स्ट्रीट लाईट्स अवेलेबल आहेत. ओके. आणि आपलं एक लाकडी घाण्याचं सुद्धा प्रोजेक्ट आहे. हां हां. लाकडी घाण्याचं तेल, सूर्यफूल, शेंगदाणा, करडई, मोहरी, खोबरे इत्यादी प्रकारचं तेल आपण स्वतः तयार करतो. ते वायू ऊर्जा नावाच्या ब्रँडने आपण ते पाठवतो. ओके. हे 2 व्यवसाय सरांचे. ओके, थँक्यू सर. ओके. पुढचा स्टॉल आहे लिक्विड फिनेल वगैरे आहे. तुमची ओळख मॅडम? नमस्कार, मी श्रद्धा सुनील माने. हा जो स्टॉल तुम्ही आता लावलेला आहे आणि तुमच्या प्रोडक्टची खासियत काय आहे? आमचे प्रोडक्ट मार्केट प्राईसपेक्षा कमी प्राईसमध्ये भेटतील, होलसेल दरामध्ये सर्व प्रकारचे भेटतील. अच्छा. क्वांटिटी क्वालिटी चांगल्या प्रकारची आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग स्वतः आम्ही स्वतः करतो. इथे पॅकिंग वगैरे स्वतः आम्ही आमच्या इथे करतो. त्याच्यामध्ये डस्टर वगैरे पण आहे, स्क्रबर आहे, ते जादू मसाला पण आम्ही घेऊन आहे. अच्छा. प्रोडक्ट आम्ही स्वतः बनवतो, पॅकिंग करतो. त्याच्यामध्ये अच्छा, अंडा भुर्जी मसाला पण आहे. सर्व प्रकारचे मसाले
मसाले काय आहे? अंडा भुर्जी चिकन मसाला. काला मसाला, मसूर, कोलबी, हां, चिकन मसाला, भरली वांगी, सोलापुरी मसाला टोटली सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. आणि वगैरे पण आहे, ठेचा पण आहे याच्यामध्ये. ओके, चालू बघा. आणि फिनेल लिक्विड हे सगळे प्रकार आहेत. हां. आलं, फिनेल, साबण, स्क्रबर इतर सर्व आहे. आणि स्वतः मॅन्युफॅक्चर करता तुम्ही? हां, स्वतः पॅकिंग करतो. ओके ओके, थँक्यू. पुढचा स्टॉल आहे इमिटेशन ज्वेलरी ना? तुमचं ज्वेलरी आहे हँडमेड. पहिल्यांदा तुमचं नाव मॅडम सांगा. माझं नाव नेहा उदय बोलाडे. मी फॅशन डिझायनर आहे. अच्छा. आणि हे सगळं मला आवड आहे याच्यामध्ये. म्हणून मी सगळं स्वतः हे हाताने बनवते. अच्छा, ओके. हे पहा, हे प्रोडक्ट बघा, स्वतः हाताने बनवलेले आहेत. आणि छान डिझाईन आहे सगळ्या वेगवेगळ्या. हे पहा, नेकलेस वगैरे बघा. हे बघा, मोतीमध्ये आहे. ओके, छान आहेत मॅडम, थँक्यू. हे नाचणी पिढे, हे काय? तिलकोट. सर एक मिनटं हात धुवून. हां हां, हे घावण्याचं पीठ आहे रेडीमेड. आणि हे लाडू काय? काळी मिरची चटणी आहे. चटणी, अच्छा, ही काळी मिरची चटणी आहे. आणि हे काय? अच्छा, हे वड्यांचं पीठ आहे. आणि ही पण चटणी आहे ना? अच्छा. आणि हे कशाची बनवली तुम्ही? पाट्यावरती बनवली की? हां, पाट्यावर इथे लिहिलं आहे बघा. ही पाट्यावरची चटणी आहे, हे वड्याचं पीठ आहे, आणि हे घावणे पीठ आहे, आणि हे नाचणी पीठ आहे, हे मोदक पीठ आहे. तर मित्रांनो, हे घरगुती प्रोडक्ट आहेत. आणि हे मॅडमने स्वतः बनवलेले आहेत, बरोबर? स्वतः बनवलेले आहेत. आणि हे तुम्ही बाहेर सेलिंग करताय की आधीपासून आधी विकताय बाहेर? उद्योजक ग्रुपमार्फत हे सगळं समजलं. हां तर मग यश फाउंडेशनकडून जनता बाजारमध्ये स्टॉल लावण्यासाठी सांगितलं. हां, तर म्हटलं तिथे पण एकदा प्रयत्न करूया. तर रिस्पॉन्स आहे बऱ्यापैकी. अच्छा. म्हणजे एक आपल्या गृहिणीने एक इथे संधी दिलेली आहे यश फाउंडेशनने. आणि आपले जे घरगुती प्रोडक्ट आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचतील ह्याच्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म यांना मिळालेलं आहे, बरोबर? त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या इथे स्टॉल आहे इमिटेशन ज्वेलरीचं आहे. आणि मॅडम, तुमचं नाव कसं? नूतन विद्याधन नारकर, अच्छा, मंडणगड प्रॉपर. मंडणगडमध्ये. आणि तुम्ही हे इमिटेशनचं स्टॉल लावलेलं आहे, हे तुम्ही ह्या बिझनेसमध्ये कधीपासून आहात? मी आता 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. हो. मी स्वतः पण बनवते. अच्छा. मंगळसूत्र वगैरे हे करून देते. स्वतः बनवता तुम्ही? मोत्यांचे बांगड्या वगैरे स्वतः बनवते. अच्छा. आणि हे तुम्हाला हा प्लॅटफॉर्म जो मिळाला आहे ह्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? हा छानच छानचा उपक्रम आहे. हां, म्हणजे एक सर्वसामान्य महिलांना. लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. ओके. कारण कसं बिझनेस करायचा असेल तर तुमचं स्वतःचं शॉप पाहिजे. आणि तुम्हाला तिथे क्राऊड जो येणार आहे कमी असतो, पण इथे ऑल स्टॉल वेगळे लागल्यामुळे इथे क्राऊड वेगळा येतो आहे. दुकानापेक्षा इथे रिस्पॉन्स चांगला आहे. हां, चांगलं. ओके. तर आपण आपला तिसरा स्टॉल आहे इथे. मॅडम, तुमचं नाव कसं? दहागाव कुंबळेहून आलेले आहेत बघा. अच्छा, दहागाव कुंबळेहून आलेले आहेत. आणि तुम्ही सेवपुरी आणि लाडू आहे, बेसनचे लाडू आहे, अच्छा, हे करंजी आहे, रव्याचे लाडू आहे, चोकळी आहे, करंजी, शंकरपाळ्या आहे. ओके. घरगुती सगळे प्रोडक्ट बनवून आणलेले आहेत. आणि पाणीपुरी. आणि पाणीपुरी पण आहे, सेवपुरी आहे. सेवपुरी पण बनवले की? पण इथे दुकानात ठेवते, इथे नाही आणते. अच्छा, बघा, म्हणजे एक इथे दुकानात म्हणजे पाणीपुरी, शेवपुरी, दाबेली, मंचुरियन हां, असे ठेवते. अच्छा. हे मॅडम व्यवसायामध्ये आहेत. आपल्या महिला पुढे पुढे येत चाललेत व्यवसायामध्ये. आणि हे येणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. कारण आपण बघतोय प्रत्येक प्रोडक्ट जर जास्तीत लोकांपर्यंत पोचला तर ह्याचा चांगला बेनिफिट आपल्या महिलांना होऊ शकतो, बरोबर?
मुंबईत नाव आहे. प्लस तर आपल्या दुकानाचं नाव आहे ओबी कलेक्शन. आपला साडीचा स्टॉल आहे आणि स्टॉल नंबर 1 आहे. तर आपण स्टॉलवरती सगळी प्रोडक्ट घेऊन आलो. साऊथ सिल्क व्हेरायटी झाली, लिलन कॉटन, पैठणी, अजून भरपूर काही व्हेरायटी आहेत. तर आपल्याला स्टॉलला आपल्याला व्हिजिट करायची आहे. तर व्हिजिट केल्यानंतर असं फायदा आहे की फोटोमध्ये बघणारी व्हेरायटी आणि जी समोर बघणारी व्हेरायटी किंवा क्वालिटी बघून व्हेरायटी बघतो जी आपण त्याच्यामध्ये भरपूर फरक असतो. तर त्यासाठी आपल्याला स्टॉलला व्हिजिट करायला लागेल. आणि वर्कसुद्धा आहेत आपल्याकडे भरपूर व्हेरायटी आहेत. असं नाही आहे कॉटन लिलन वगैरे सगळी व्हेरायटी आहेत. तर आपण बघू शकता असं. तर तुम्हाला बघायचं तर नक्की स्टॉलला व्हिजिट करा. धन्यवाद. नमस्कार, मी सुप्रिया सुधीर तांबेडकर. मी मंडणगडमध्येच राहते. मी घरगुती काही एक प्रोडक्ट तयार करते. मी घरी पाटावर चटणी वाटून ती विकते. पुन्हा तिळगुळ, काळ्या तिळाचं, मिरपूड जे आता थंडीच्या टायमात आवश्यकच आहे. आणि हे वड्यांचं पीठ आहे. वडे तर छानच होतात. आणि हे घावण्याचं पीठ आहे. तसेच हे मोदकाचं पीठ आहे. आणि हे नाचणीचे पीठ आहे. हे मी सर्व घरगुती बनवते. आणि मी आज हे जनता बाजारमध्ये स्टॉल लावला आहे. तर सर्वांनी येण्याची कृपा करावी आणि सगळ्या गोष्टींचं घेण्याची मदत करावी. इतर ग्राहकांना पण जसे सगळ्यांना समजेल तसे तुम्ही जसे मार्केटिंग करता तसे इतरांना पण तुम्ही सांगत जा. आणि या स्टॉलला सगळ्यांनी भेट द्या. नमस्कार. हॅलो, मी नेहा उदय बोलाडे. माझ्या स्टॉलचे नाव आहे ट्रेड तेरी बाय नेहा. स्टॉल नंबर 4. तुमच्या सगळ्यांच्या छान प्रतिसादामुळे मी पुन्हा एकदा मंडणगडमध्ये घेऊन आले फॅब्रिक ज्वेलरी. तुमच्या सगळ्यांचा छान प्रतिसाद मिळाला मला लास्ट टाईम. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी छान नवीन असे डिझाईन घेऊन आले आहे. तुम्ही बघू शकता. आज पुन्हा एकदा मी घेऊन आले आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव शालिनी संतोष जाधव. मी दहागावातून आले. माझं स्टॉल आहे मंडणगड लावलाय. माझे स्टॉलचे नाव आहे प्रगती स्वयंसहायता समूह, मंडणगड जनता बाजार. इथे मी 6 नंबरवर स्टॉल लावला आहे. चकली, करंजा, शंकरपाळ्या, पाणीपुरी ह्याचं तुम्ही लाभ घ्या. धन्यवाद. नमस्कार, मी बबन पवार सोलार सर्व्हिसेसच्या माध्यमातून मी आज मंडणगड जनता बाजार येथे स्टॉल क्रमांक 2 वरती सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे विक्रीसाठी ठेवलेली आहे. यामध्ये गार्डन लाईट आहे, लालटेन आहे, आणखी चार्जेबल बल्ब आहे, एक लिप लाईट आहे, अशी बरीचशी उत्पादनं आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला सौर ऊर्जा प्लस इलेक्ट्रिक मोबाईल चार्जरवरती सुद्धा तुम्ही चार्जिंग करू शकता. आणि एक चांगला घरगुती वापरासाठी एक चांगला पर्याय आपल्यासमोर इथे मी आणलेला आहे. आणि ऑफ ग्रीड सौर ऊर्जा इन्स्टॉलेशनचं काम सुद्धा मी करतो. ऑन ग्रीड करत नाही, कारण हे सरकारी सबसिडीची जे स्कीम आहे त्याचा मी करत नाही. पण त्याच्या बाबतीत मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच करू शकतो. आणि यासाठी मी बबन पवार, माझा मोबाईल नंबर आहे 8879969886. या नंबरवरती कॉल करून संपर्क करू शकता. धन्यवाद. हॅलो, माझे नाव आहे जागृती संदीप तांबे, राहणार सुर्ले. मी घेऊन आले सुश्रेय इंटरप्राइज होम केअर. आमच्यामध्ये डिटर्जंट, डिशवॉश, फ्लोर क्लीनर, बाथरूम क्लीनर, हँड वॉश, ग्रीन फिनाईल, आलं इतर प्रोडक्ट आहे. आमचा स्टॉल क्रमांक आहे 3. आमच्या स्टॉलला व्हिजिट करून धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शालिनी संतोष जाधव. मी दहागावातून आले. माझा स्टॉल आहे मंडणगड लावलाय. माझे स्टॉलचे नाव आहे प्रगती स्वयंसहायता समूह, मंडणगड जनता बाजार. इथे मी 6 नंबरवर स्टॉल लावला आहे. चकली, करंजा, शंकरपाळ्या, पाणीपुरी ह्याचं तुम्ही लाभ घ्या. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इथे मंडणगड जनता बाजारला भेट दिलेली आहे. आणि ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ जास्त शेअर करा
आणि सुनील रटाडे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.